अयोध्येतील रामजन्मभूमीवर शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामांचे मंदिर साकारत असून रामललाच्या बाल्यावस्थेतील मूर्तीची येत्या 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत आहे। यानिमित्ताने देशभरातील वातावरण राममय झाले आहे। सर्वत्र आनंद, उत्साह पाहायला मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून अपने अपने राम या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। येत्या 18 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत टिळक रस्त्यावरील SP कॉलेजच्या मैदानावर या रामकथेचा आस्वाद घेता येणार आहे। नमस्कार। दिनांक 22 जानेवारीला समस्त देशवासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी जी घडणार आहे ते म्हणजे शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभू रामलल्ला देशातील नाही तर जगातील सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान होत आहेत आणि त्या निमित्तानं देशभरामध्ये खूप वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत। पुण्यामध्ये सुद्धा आम्ही संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून याच निमित्तानं डॉक्टर कुमार विश्वास यांच्या अपने अपने राम या रामकथेचा कार्यक्रमाचं नियोजन आम्ही केलंय। दिनांक 18, 19 आणि 20 जानेवारीला सायंकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये SP कॉलेजच्या मैदानावरती हा कार्यक्रम होतोय। हा कार्यक्रम खरं तर सर्वांसाठी खुला आहे। प्रभू रामकथेचं इतक्या चांगल्या प्रकारे वर्णन जे खरं तर देशात नाही तर देशाबाहेर सुद्धा ज्यांनी केलंय आपल्या कथेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते डॉक्टर कुमार विश्वास पुणेकरांच्या भेटीसाठी येत आहेत आणि या कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन या निमित्ताने मी करतो। त्या ठिकाणी नागरिकांना आवश्यक असलेल्या सगळ्या सुविधा दिल्या जातील। त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा असेल, त्या ठिकाणी अग्निशमन व्यवस्था असेल, त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट्स असतील, अशा सगळ्या प्रकारच्या व्यवस्था, वाहनाच्या पार्किंगसाठी सुद्धा एक व्यवस्था मोठ्या प्रमाणातली त्या ठिकाणी आम्ही करतोय। त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीनं या प्रभू रामकथेचं आयोजन आपण केलंय। सर्व पुणेकरांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण या रामकथेचा आनंद घ्यावा, आस्वाद घ्यावा आणि प्रभू रामाच्या या सगळ्या देशभर चालणाऱ्या उत्सवामध्ये आपणही सहभागी व्हावं। हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेवेळी भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, निलेश कोंढाळकर आदी उपस्थित होते। 3 दिवस चालणाऱ्या अपने अपने राम कार्यक्रमासाठी अधिकाधिक रामभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहनही मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे।